नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचं एका नवीन रेसिपीसोबत प्रेरणाच्या किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मुगाचं वरण किंवा मुगाची डाळ। तर ही डाळ मी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। खायला अतिशय टेस्टी आणि खूप सुंदर लागते। या तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ चांगली स्वच्छ धुवून 15-20 मिनिटांसाठी भिजत घालून ठेवली। त्याच्यानंतर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं। सर्वप्रथम आपल्याला डाळीसाठी पहिल्यांदा फोडणी करून घ्यायची आहे। तर फोडणीसाठी आपल्याला इथे 2 चमचे तेल लागेल। पातेलं गरम झाल्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून तेल घालून घेतलंय। इथे तुम्हाला तुपाची जर फोडणी पाहिजे असेल तर तूप पण वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झालंय तर इथे मी अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी अगदी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं। जिरं मी 1 चमचा घालून घेतलंय। फोडणी आपली छान मस्त झणझणीत बसली तरच आपली डाळ मस्त होईल। त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात याच्यामध्ये। लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान अगदी सोनेरी कलरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। ही फोडणी व्यवस्थित झाली पाहिजे, जास्त जळाली पण नाही पाहिजे। आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या तिखटवाल्या तुकडे करून घेतल्यात। अशा प्रकारे तुम्ही उभ्या पण कापून घालू शकता। तर या मिरच्या पण तेलावर आपल्याला छान अगदी परतून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम स्लो आहे कारण आपल्याला फोडणी करपवायला द्यायची नाही। त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतलाय। हिंग ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे। त्याच्यानंतर कढीपत्त्याच्या 2 डहाळ्या घालून घेतल्यात। आता मस्त छान अगदी एकदा परतून घ्यायचं अर्धा मिनिटासाठी। फोडणी आपली व्यवस्थित झाली आहे। आता या फोडणीमध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची। तर मुगाच्या डाळीतलं थोडंसं पाणी पहिलं घालते आणि पटकन फोडणी झाकून ठेवते जेणेकरून फोडणी त्याच्यामध्ये मुरली पाहिजे। त्याच्यानंतर सर्व डाळ मी याच्यामध्ये घालून घेते। पहिल्यांदा अशी फोडणी करून घेतल्यामुळे ही डाळ खूप मस्त लागते। फोडणी पूर्णपणे शिजल्यामुळे डाळीला अतिशय भारी चव येते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की डाळ करा। अजून याच्यामध्ये 1-2-3 इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत। तुम्ही कुठेही जाऊ नका, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन रेसिपीज येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तसंच पारंपरिक रेसिपीज पण मी इथे पोस्ट करत असते, तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट द्या। आता बघा ही डाळ आपली शिजत आली आहे, म्हणजे पूर्ण शिजली नाही, फुटली आहे बऱ्यापैकी। तर या स्टेपला मी इथे थोडंसं कोमट पाणी घालून घेतलंय। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तितपत तुम्ही पाणी घाला, जास्त पण पाण्याचा वापर नका करू। ही डाळ थोडीशी जाडसरच चांगली लागते। आता ह्याच्यामध्ये मी एक कापलेला टोमॅटो घालून घेते, फोडींमध्ये कापून घेतला आहे मी। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची। डाळ पूर्ण शिजत आल्यावरच हे पदार्थ घालायचे। टोमॅटो जास्त शिजलेला चांगला लागत नाही या डाळीमध्ये, अर्धा कच्चा खूप छान लागतो। आता चवीपुरतं मीठ घालून घेते मी याच्यामध्ये। डाळीला कलर खूप मस्त आला आहे बघा, खूप छान दिसतेच पण चवीलाही मस्त लागते ही डाळ। आता व्यवस्थित ढवळून घ्यायची। आता मस्त एक उकळी आली आहे, तर इथे मी थोडीशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। इतपत मी पातळ ही डाळ ठेवली। भाताबरोबर खूप मस्त लागते ही डाळ, किंवा अशीच पण आपण पिऊ शकतो। आता आपली डाळ
जवळजवळ झाली आहे. गरम गरम डाळ आणि गरम गरम भात खूप मस्त लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.